ती स्वतः त्यांनी दिलेली आहे. आणि विशेष म्हणजे आपला संघ जर चॅम्पियन ठरला तर आपणास एक गोवा टूर यासाठी सर्वांना फ्लाईटची तिकीटे मिळेल आणि सोयी सुद्धा करण्यात येईल, लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर फॅन्टिनो खास करून आकर्षक पाहणार पॅन्ट पीस आणि शर्ट पीस शिवनाजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. तर सलमी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही 12 मॅन देखील आमच्या संभाषण कक्षामध्ये आलेले आहेत. सिटी मर्जिंग मधील हा पहिला सामना आणि एकूण दुसरा सामना. यावेळी मात्र केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते. यस राजेंद्र भोईर साहेब, किमान 30 जणांची व्यवस्था करावी लागणार आहे. यस आकडा भावेश म्हणजे 60 जणांची व्यवस्था करावी लागणार आहे, कारण सपोर्टर सुद्धा बरोबर असणार आहेत. सिटी इमर्जिंग जे संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत त्या सर्व संघांना एक सूचना दिली जाते. आपल्या संघामध्ये जर BC4 फॉर्मॅटमधील खेळाडू आढळला तर आपल्या संघाला या स्पर्धेमधून बाद केलं जाईल. सर्व संघाने नोंद घ्यायची आहे, कारण ऑगस्ट सन्मान झाल्यानंतर आपण कॉमेंट्री करणार आहोत. केतनजी नाईक यांचे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. उमेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांना सन्मानित करायचं आहे. उमेशजी पाटील आपण आपल्या शुभ हस्ते केतनजी नाईक यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर भावेश चौधरी आपण उमेशजी नाईक यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. भावेश चौधरी आपण उमेशजी नाईक यांना सन्मानित करायचं आहे. मारुतीजी पाटील हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. भावेश नाईक आपण आपल्या शुभ हस्ते यांना सन्मानित करत आहे. मारुतीजी पाटील प्रमोदजी भिसे हे सुद्धा मान्यवर कक्षामध्ये उपस्थित आहेत, त्यांचेही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सुमित पाटील आपण आपल्या शुभ हस्ते यांना सन्मानित करायचं आहे. प्रमोदजी भिसे त्यानंतर जगन्नाथजी नाईक यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. जगन्नाथजी नाईक यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. भावेश चौधरी आपण आपल्या शुभ हस्ते यांना सन्मानित करायचं आहे. जगन्नाथजी नाईक त्यानंतर लक्षित तरे आपण आपल्या शुभ हस्ते सदानंदजी नाईक यांना सन्मानित करायचं आहे. लक्षित आपण यायचं आहे आणि सदानंदजी नाईक यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर जयेंद्र नाईक यांना सन्मान करण्याची विनंती मी उमेश पाटील यांना करतोय. जयेंद्र नाईक यांना उमेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. त्यानंतर कैलासजी मडवी यांना सन्मानित करायचं आहे. सूरज पाटील आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचे आहे. कैलासजी मडवी यांना मनोहरजी जोशी यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे, त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. आणि रमेशजी तरे जे न्यू 40चे सचिव आहेत आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. मनोहरजी जोशी यांना
जे संघटनेचे उपाध्यक्ष आहेत मनोहरजी जोशी, न्यू बॉटी क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत, आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि जोशी 11 संघाचे सर्व आहेत. रमेशजी तरे जे सचिव आहेत न्यू बॉटी क्रिकेट संघटनेचे, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मनोहरजी जोशी आपलं मी हार्दिक स्वागत करतोय. प्रताप शेठ पाटील तसे रिग्नेश पाटील यांच्या वतीने आणि रमेशजी तरे यांच्या वतीने आपणास सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर रमेशजी तरे आपण संदीपजी मोरे यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. यास उत्कृष्ट ऑलराऊंडर जोशीलम भादवड संघाचे संदीपजी मोरे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान रमेशजी तरे आपल्या शुभ हस्ते करतायत. त्यानंतर सूरज पाटील आपण आपल्या शुभ हस्ते राजेशजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. सूरज पाटील आपण राजेशजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर दामोदरजी पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. करण कांबळे आपण आपल्या शुभ हस्ते दामोदरजी पाटील यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर करण कांबळे आपण कुमारजी पाटील यांना सुद्धा सन्मानित करायचं आहे. कुमारजी पाटील एक भजन सम्राट उत्तम, कारण आपण पाहतोय वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्राला. आणि एक भजन सम्राट स्वीट व्हॉइस ऑफ राहणार नव्हे तर संपूर्ण भिवंडी म्हणता येईल त्यांना. सुमधुर आवाज आणि भजन सम्राट म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होत राहणार आहे. पण तूर्त तरी मी आपल्याला घेऊन जाते कॉमेंट्री बॉक्स मध्ये. यस, आणि सुज्या होतील आमचे कॉमेंटेटर सुभाष धुमाळ. धन्यवाद सर. यावेळी मात्र झेल आणि ते फलंदाज बाद होताना पहिला विकेट नीरज हा बाद होतोय हार्दिक लेवन पिंपळगार संघाचा. खेळाडू कक्षामध्येच बसायचं आहे, अन्यथा आपल्या संघाला पेनल्टी दिली जाईल. याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. खेळाडूंसाठी खेळाडू कक्षे उभारले गेलेले आहेत. पहिला फलंदाज बादून पॅलमध्ये परतलेला आहे. मात्र 24 धावांची एक अभेद्य भागीदारी पिंपळकर संघाकडून 2 फलंदाजांमध्ये पाहायला मिळाले होते. त्यामध्ये आपण पाहतोय गणेश चांगल्या फॉर्म मध्ये, त्याच्या बॅट मधून 2 षटकार, एक चौकार देखील पाहायला मिळालेले आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. त्या दोन्ही संघांनी टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहायचं आहे. हर्षित 11 टेमघरपाडा आणि अमेरा 11 या 2 संघांमधील पुढील सामना असणार आहे. 5 षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ असणार आहे. प्लेयर मेस निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने हे षटकाची देखील समाप्त आहे. 2 षटकांची समाप्त झालेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पिंपळकर संघाची धावसंख्या 1 बाद 24 धावा, 24 लॉस फॉर द 1 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. सिटी इमर्जिंग मधील हा पहिला आणि एकूण आजच्या पहिल्या दिवसामधील दुसरा सामना आपण पाहतोय. तर 2 षटरक्षक 30 षटकामध्ये असणार आहेत. पॉवर प्लेचा षटक समाप्त झाल्यानंतर
विकेट किपर आणि बॉलर प्लस आणखीन 2 म्हणजे एकूण 4 क्षेत्ररक्षक. येस कसं आहे किमान तुम्हाला 4 ठेवणं गरजेचं आहे. किमान 4 ठेवणं गरजेचं आहे. जास्तीत जास्त तुम्ही किती ठेवू शकता पण 4 किमान ठेवणं गरजेचं आहे. दोन्ही पॉवर प्लेच्या षटकांची समाप्ती झाली आणि 2 पॉवर प्लेच्या षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज रोशन. गोलंदाजांनी यष्टिरेषे व्यतिरिक्त आपण 2 किंवा 2 पेक्षा अधिक देखील ठेवू शकता. मात्र कमीत कमी गोलंदाजाने विकेट किपर पकडून आपण 4 क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये ठेवणं बंधनकारक असणार आहे. रोशन जाधव गोलंदाजी मार्कवर. सामना करेल फलंदाज गणेश. तो सांगा टच मध्ये आणि वैयक्तिक 21 धावसंख्या करतो फलंदाजी करतोय. इथे मात्र फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण 30 सर्कलमध्ये पाहायला मिळतं. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले. ओव्हरथ्रो झालेला आहे आणि दुसरी धाव देखील पूर्ण तशी ढील दिली गेली होती आणि त्याचा फायदा पूर्ववर उचलताना आपण पाहतोय पिंपळकर संघाचे फलंदाज. संघाची धावसंख्या 26. रोशन जाधव आपण पाहतोय एक आगली वेगळी गोलंदाजी शैली त्याची आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. रोशन जाधव तिसरं षटक घेऊन आलेलं आहे. तर पुन्हा एकदा सामोर जाईल फलंदाज गणेश. यावेळी आता फाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधता आलेला नाही. चांगला चेंडू पूर्णपणे बीट चकित केलेला आहे फलंदाजाला. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 26 धावा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस आपण पाहतोय स्वर्गीय विलास स्पोर्ट्स राहणार आयोजित क्रिकेटचा महासंग्राम स्वर्गीय विलास मोती चषक 2024 दिमागदार आयोजन. आजच्या दिवसामधील दुसरा सामना. पुन्हा एकदा एस्ट्यांच्या वरून चेंडू निघून जातो एस्ट्याच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव चेंडू गुडलँड स्पॉटवर पडल्यानंतर फलंदाज बीट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर आहे. आपल्याकडे 26 धावा. चांगली गोलंदाजी रोशन जाधव करताना पाहायला मिळत आहे. सिटी इमर्जिंग मधील हा पहिला सामना आपण पाहतोय आणि एकूण आजच्या पहिल्या दिवसामध्ये दुसरा सामना सध्या सुरू आहे. तिसरं षटक रोशन जाधव हाताळतोय. केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. मात्र क्षेत्ररक्षक थर्डमॅन रिझन मध्ये एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. सिंगलने धावसंख्या हळूच पुढे सरकते. धाव फलकावर 27 धावा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. कारण इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. हर्षित 11 टेमघरपाडा संघाचा संघ नायक आणि अमेरा 11 संघाचा संघ नायक. भावेश माली आपण स्टेजशी संपर्क साधायचा आहे. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळते. स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. मात्र एकच धाव किंवा थ्रो पाहायला मिळाला होता डीप मधून. 28 धावा. नाणेफेक हडल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हार्दिक 11 पिंपळकर थोडासा हार्दिक 11 पिंपळकर संघ थोडासा नक्कीच या षटकामध्ये धावांना लगाम लावलेला आहे. आयरन 11 भादोड संघाच्या गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी करताना रोशन जाधव पाहायला मिळत आहे. इथे मात्र कडक फटका आणि चेंडू निघून जातोय सीमा पार. लगा तो 6 लेकिन चौकार. तीन षटकांची समाप्त नंतर धावसंख्या 32 धावा.
आपण सामना पाहतोय या सिटी इमर्जिंग मधील हार्दिक एलवन पिंपळकर विरुद्ध आयरन एलवन भादोड या दोन संघामध्ये. या षटका जर विचार केला तर रोशन जाधवने या चांगली गोलंदाज जातले होते, मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार खर्च केल्यानंतर या षटकामध्ये त्याने एकूण 8 धावा खर्च केलेल्या आहेत. दीपेश नाईक याने 18 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या आणि या हरेश मलावकर यांनी या आपल्या षटकामध्ये या 5च धावा खर्च केल्या होत्या, एक सफलता देखील अर्जित केली होती. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज केवल भुई येतोय. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज भादोड संघाने या वापरलेले आहेत. एक वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते. कुठलाही गोलंदाज कायम त्याने ठेवलेला नाही. पहिलं षटक दीपेश, दुसरं षटक हरेश, त्यानंतर रोशन आणि आत्ता मात्र केवल गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. सामनावीर फलंदाज राहुल जो वैयक्तिक 1 या धावसंख्येवर फलंदाजी करत आहे. केवल भुई गोलंदाजी मार्कवर. स्विंग अँड मिस, चांगला चेंडू सरळ निघून जातोय या इष्टरक्षकाच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर, धावफलकावर 32 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. केवल भुई या भादोड संघाकडून चौथं षटक घेऊन आलेलं आहे. एक गोष्ट आमच्यावर सूचना आलेली आहे, पराभूत झालेल्या संघाच्या सर्व खेळाडूंनी आमच्या व्हीआयपी कक्षासमोर यायचं आहे, कारण फोटो सेशन होईल, त्यानंतर त्या संघाने जायचं आहे. केवल भुई इथे मात्र चेंडूला भिरकावून देण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. प्रयत्न चांगला पाहायला मिळत, मात्र चेंडू निघून जातोय सीमा पार. चौकार. वाढून होते ते धावा प्लेकडे 36 धावा 36. चौथं षटक मार्गस्थ आहे. केवल भोई चौथं षटक हाताळतोय. राहुल पोचतो या चौकाराने आपल्या वैयक्तिक 5 या धावसंख्येवर. पुढील सामन्याच्या दोन्ही संघनायकांनी या टॉस बॉक्स मध्ये रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. इथे खेचून मारलेला आहे चेंडूला आणि चेंडू निघून जातोय या स्क्वेअरलेगच्या वरून सीमा पार. लगातो 6. षटकार. हा फोकचा फटका अनपेक्षित उसळला होता चेंडू आणि अगदी सुंदर फटका खेळला आणि डीप स्क्वेअर लेगला जाणारा हा षटकार. आणि षटकाराच्या संघाची धावसंख्या 42 वर पोहोचते. याला पुन्हा एकदा त्याच दिशेने हा चेंडू जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. क्विक थ्रो देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजाला. धावसंख्या 43-43. चौथं षटक मार्गस्थ आहे. केवल भुईल चौथं षटक हाताळतोय. आतापर्यंत 4 चेंडू टाकून जोडल्यात आणि 4 चेंडू मध्ये त्याने 11 धाव खर्च केलेले आहेत. थोडं महागडा ठरतोय. फ्लिक केलेल्या चेंडूला पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातोय. यावेळी देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यावेळी केलेला आहे फलंदाजाने आणि 2 धावेने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 45 वर पोहोचते. चौथं षटक आणि चौथ्या षटकामधील अंतिम चेंडू. एक हलकासा अपील. चोटी धाव घेण्याचा प्रयत्न अतिघाई संकटात नाही. अखेर अतिघाई नरते फलंदाज बाद होते रनआउटच्या रूपाने.
ठिकाणी साठी टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचा आहे. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर हार्दिक 11 पिंपळकर संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 45 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ शेष आहे आणि शेवटच्या षटकामध्ये पाहूया पिंपळकर संघाचे फलंदाज किती धावा कुठून किती धावांचं लक्ष भादोड संघासमोर उभे करतात. दोन फलंदाज बाद झालेले आहेत. गणेशांनी बाद येण्यापूर्वी या 14 चेंडूचा सामना करताना 2 षटकारांनी बरोबर 2 चौकारांच्या मदतीने 30 धावांचं महत्वाचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. तर नीरज हा 2 या धावसंख्येत बाद होऊन फॉलमध्ये परतलेला आहे. राहुल खेलपट्टीवर आहे जो वैयक्तिक 12 धावसंख्येत फलंदाजी करतो, ज्यामध्ये 1 षटकार 1 चौकाराचा समावेश आहे. तर त्याला साथ देण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेला देवेन. रोशन जाधव कंटिन्यू आपण पाहतोय, ज्याने तिसरं षटक चांगल्या रीतीने हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये फक्त 8 धावा त्यांनी खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावर कर्णधारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे. इथे मात्र फटका चांगला आहे, गॅप शोधू शकलेला नाही. डायरेक्ट निशाणा आणि फलंदाज बाद, रनआउटची रुबाने. फलंदाज धावचीच रूपाने बाद होता आणि एकूण तिसरा फलंदाज पिंपळकर संघाचा तंबूच्या आश्रयाला. न्यू बॅटर प्रशांत आता मात्र खेळपट्टीवर पाहायला मिळतोय. देवेन आणि प्रशांत ही नौकी जोडी खेळपट्टीवर आपण पाहतोय. या इनिंग मधील 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या रूपाने फलंदाज राहुल बाद होण्यामध्ये परतला, ज्याने बाद होण्यापूर्वी 12 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं. रोशन जाधव दूरवरच्या टोकाकडून कडक फटका आपण पाहतोय, मात्र इथे देखील गॅप शोधू शकलेला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ओव्हर थ्रो तेवढा चांगला नाही आणि परिणाम स्वरूप जिथे 1 धाव होती तिथे 2 धाव पूर्ण. या 2 धावीने पिंपळकर संघाची धावसंख्या 47 लॉस ऑफ 3 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. रोशन जाधव आपल्या स्पेलमधील शेवटचं आणि संघाचे देखील शेवटचं षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता आणि पूर्णपणे फलंदाजाला खोलून ठेवला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र पूर्णपणे बीट करताना आपण बघतोय रोशन जाधव. तिसरं षटक देखील रोशन जाधवने हाताळलं होतं, ज्या षटकामध्ये त्याने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या आणि शेवटचं देखील षटक हाताळताना रोशन जाधव पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये 1 ने भर. धावसंख्या 48 धाव 48. चांगली गोलंदाजी. या इनिंग मधील शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पूर्णपणे लगाम नक्कीच आपण पाहतोय या धावांवर. रोशन जाधव यांनी मोठे फटके खेळण्याची मुभा फलंदाजांना दिलेली नाही. हाणामारीचं षटक जरी असलं तरी हाणामारी करू दिलेली नाही. इथे मात्र चांगला फटका इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत येतोय. डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. थ्रो तेवढा चांगला नाही, मात्र इथे फलंदाज धावची रूपाने बाद झालेला आहे.
विदेश शेवटचा चेंडू शेवटच्या षटकामधील प्लेअर मिस. तर अशा प्रकारे या निर्धारित 5 षटकामध्ये हार्दिक 11 पिंपळगाव संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडल्या त्या 49 आणि 50 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे अरेन 11 भादोड या संघासमोर. तर आपण जाऊया नेक्स्ट मॅचच्या टॉसकडे. टॉस बॉक्समध्ये दोन्ही संघ एक सज्ज आहेत आणि सज्ज आहेत आमचे सक्रिय समालोचक आमचे मार्गदर्शक डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद कॉम्पिटेटर सुभाष धुमाळ. आपण वळतोय टॉस कडे. हॅलो हर्षिर 11 टेमगरपाडा आणि अमायरा 11. हॅलो हॅलो. तर जाऊया आपण टॉस बॉक्समधून करूया एका महत्त्वाच्या सामन्याचा नाणेफेक. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. भिवंडी क्रिकेट असोसिएशन न्यू 40+ संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्मान्य मनोहरजी जोशी साहेबांच्या शुभ हस्ते 2 दिग्गज संघामधून करूया नाणेफेक. पण दोघांना 2 कॅप्टनला माहिती देणं गरजेचं आहे कारण कॉईन जे वापरलं जात आहे एक बाजू जी आहे ते अर्थात स्वागत कन्स्ट्रक्शन. आपण पाहू शकता आमचा जो प्रेझेंटेशन बॉक्स किंवा टॉस बॉक्स आहे त्यामध्ये स्वागत कन्स्ट्रक्शनचा कारण त्याचे प्रोप्रायटर सन्मान्य प्रताप शेठ पाटील साहेब त्यांचे स्वागत कन्स्ट्रक्शन त्याच्याबरोबर रिग्नेश पाटील आणि दुसरी बाजू जी आहे विलासपोर्ट राहणार विलासमोती चषक 2024 आणि विलासपोर्टचे सर्वेसहसुद्धा प्रताप शेठ पाटील आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. त्यामुळे ह्या 2 नाण्याच्या बाजू आहेत. दोन्हीपैकी एकाचं नामनिर्देशन आपण करायचं आहे. जोशी सर आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे. विलास स्पोर्ट्स असं कॉल दिलेलं आहे. पण मात्र टॉस जो जिंकलेला आहे हर्षद स्वागत तो म्हणजे हर्षिर 11 टेमगरपाडा. दोन्ही मान्यवरांचं मी खूप खूप आभार व्यक्त करते. जोशी सर आपण टॉससाठी आलात. मोरे सर आपलं सुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. मित्र आपण नाणेफेक जिंकलेली आहे. निर्धारित 5 ओव्हरचा सामना आहे. काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा आमचा निर्णय असेल. प्रथम आपण क्षेत्ररक्षण करता. क्षेत्ररक्षण करण्याचा काय मुख्य उद्देश? या ग्राउंडचा भूभाग बघता किंवा जशी परिस्थिती बघता तर चेस होणं सहज शक्य होईल असं मला वाटतंय आणि म्हणून मी तो निर्णय घेतला. खऱ्या अर्थानं जर आपण समोरच्या संघाचा विचार केला खऱ्या अर्थाने संघाकडे बॅटिंग लाईन उत्तम आहे. मात्र प्रथम फलंदाजी करता समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? समोरच्या संघाकडे जरी बॅटिंग लाईनअप उत्तम असली तरी माझे गोलंदाज सुद्धा चांगला खेळ करण्याचा नक्कीच प्रयत्न करतील आणि कमीत कमी 50च्या आत त्यांना धावा रोखण्याचा माझा प्रयत्न असेल. सर्वात महत्त्वाचा प्रश्न तालुका क्रिकेटमधून मला वाटतं सध्या क्रिकेटच्या बिगवडला सुरुवात झाली नाही. पहिली स्पर्धा खऱ्या अर्थाने जिल्हा सुरुवात झालेली आहे. भिवंडी तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतो. या स्पर्धेला प्रारंभ झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये खेळताना काय फिलिंग होतं? एकदम अतिशय उत्तम असं आयोजन मला तरी वाटतं पहिल्याच टुर्नामेंटला झालेलं आहे आणि ते बोलतात ना आगाज ये तो अंजाम क्या होगा तसंच मला वाटतं अजून एक टुर्नामेंट त्यांच्याकडून व्हावी अशी माझी तरी इच्छा आहे. थँक्स धन्यवाद मित्रा. मुनव्वर मेरे साथ में है हमारा के कप्तान है. मुनव्वर सबसे पहले तो ये बताइए आपने जब एंट्री की मैदान में कैसा लगा आपको? नो डाउट एट ऑल मतलब वन ऑफ द बेस्ट इन्वायरमेंट सिटी इमर्जिंग का जो क्रिकेट होता है तो वो हिसाब से देखेंगे तो रिग्नेश 11 ने बोलते हैं ना वन ऑफ द एक और वो अपग्रेड कर दिया है जो हम लोग सिटी इमर्जिंग का क्रिकेट लास्ट 4-5 साल से खेलते जा रहे हैं. तो आई थिंक सो दिस इज़ वन ऑफ द बेस्ट ऑर्गेनाइजिंग एंड वन ऑफ द बेस्ट टूर्नामेंट मे बी. मुनव्वर सबसे पहले बात है कि ये सबसे मेगा इवेंट है. पहली शुरुआत मैं चाहता हूँ कि शुरुआत हो गई है तो टॉस हारे. अब टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करनी है. कहाँ तक जाना चाहेंगे? एक्चुअली हमारा बैटिंग करने का ही प्लान था तो है हमारे पास एक 8-9 नंबर तक बैटिंग लाइनअप है. तो
तो ये ग्राउंड को देखते हुए ऐसा नहीं लगता है कि 50 रन सेफ है, तो वी विल गो टू मोर देन 50 रन्स. So what do you think? Because you are having a very good batting lineup. So what do you think in initial over, first 2 overs? How Target try to keep it? I think first 2 over is very crucial for us because there is 2 over continue power play. We have a good opener batsman like Kashif who continue playing in season cricket. So power play definitely will give us as a booster. Both the team having very good sight, all-rounder batsman, bowler and fielder. I think this is a crucial match. What do you think? City Emerging, each and every match is very crucial because we have a 24 team in City Emerging and all have a good player. They are continue playing each and other things, so they do know about each and everything about our opponents also. तो हम समझे कि पावर पैक मुकाबला देखने को मिलेगा दर्शकों को. नहीं डेफिनेटली हम लोग 100 नहीं 200% देंगे डेफिनेटली. ऑल द बेस्ट. आपके टीम के लिए बहुत सारी शुभकामनाएं. तर मित्रांनो, यानंतर टॉस जो झालेला आहे दोन संघामध्ये, हर्षित 11 टेमगरपाडा आणि अमायरा 11. तर हर्षित 11 टेमगरपाडा संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि अमायरा 11 संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांना खूप खूप शुभेच्छा असणारे. ऑल दी बेस्ट. आणि मॅचला सुरुवात झालेली आहे आणि लगेचच आपण जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. हॅलो. आम्ही थोडं स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. सतीशजी लोणे यांचं आताच आगमन झालेलं आहे, त्यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. या संदेशजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. सतीशजी लोणे, सतीशजी लोणे यांचं स्वागत आणि सन्मान संदेश पाटील आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. तर वळूया आपण खेळाकडे. 50 धावांचं लक्ष. पहिलं षटक आणि हलक्या हाताने खेळलेलं शॉट मिड विकेटला आणि त्यावर पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली होती. सिटी इमर्जिंग क्रिकेट आपण पाहतोय, त्यांच्या ही मॅच आपण पाहतोय. हार्दिका पिंपळकर विरुद्ध आर्यन भादवड, दोन संघामधील मॅच. याला मात्र फटका स्ट्रेट टू शॉट एक्स्ट्रा कव्वा, ताकदवर फटका खेळला होता, मात्र जागा चुकीची निवडली होती. खूप चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. 50 धावांचं जे लक्ष्य आहे, टार्गेट इज 50. डावाला सुरुवात झालेली आहे, धावसंख्या झाली फक्त आणि फक्त एक. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. याला मात्र हुकचा फटका, काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू एका टप्प्याने जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. ठेवली आणि काय सुंदर फटका केला, हुकचा फटका आणि एका टप्प्याने हा चेंडू डिफाईन लेग सीमारेषेच्या बाहेर गेला. 4 धावा. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 5. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे आणि गोलंदाजी करतोय नीरज. स्विच इट, फटका खेळलेल्या पॉइंटच्या वरून चेंडू जाते डिमिश पॉइंट सीमारेषेकडे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय, मात्र आढळण्यात यश आलेलं आहे. 2 धाव मात्र नाही वाचू शकलेला आहे. 2 धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 7. आता ते सुंदर समालोचन आपण ऐकतात. आमचे सहकारी समालोचक मोहन दादा भोईर, त्याचबरोबर कॉम्प्युटर कॉमेंटेटर सुभाष धुमाळ आणि ज्ञानेश्वर मुखादम अतिशय उत्कृष्ट स्कोरिंग करतायत. आमच्या समालोचक परिवाराचे सदस्य आहेत, खूप चांगलं स्कोरिंग करतायत.
फुलटॉस चेंडू ड्राईव्ह केलाय मिड विकेटला, पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केली आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक आहे, थोडासा डळमळ होते आणि थोडीशी मिसफिल्ड होते आणि त्याचा फायदा बॅटर उचलतोय आणि 2 धावा पूर्ण करतोय. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या होते 9. एक चांगली सुरुवात आहे. 50 धावांचं लक्ष्य आहे. रनरेट जर आस्किंग रनरेट जर आपण बघितलं 10 धावा या प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत आणि जेव्हा कुठलाही बॅटर बाद नव्हता तुम्ही 9 धावा करतायत, भले थोडंसं रनरेटच्या बाजूने थोडंसं मागे राहिलेलं आहे, पण एक चांगली सुरुवात म्हणता येईल. बिन बाद 9 म्हणजे आता जिंकण्यासाठी बरोबर 41 धावांची आवश्यकता आहे. 4 षटकामध्ये 41 धाव, आवश्यक धावगती वाढणार आहे. 10.25. सुहासजी पाटील यांचं आगमन झालेले मी आपणास विनंती करतोय की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचंय. सुहास पाटील यांचे वैशिष्ट्य आहे की ते उत्कृष्ट कबड्डीपटू. BNN कॉलेजमध्ये असताना अतिशय खूप चांगले कबड्डी खेळायचे. BNN कॉलेजच्या संघामध्ये कित्येक वर्ष ते कबड्डी खेळलेले होते. सुहासजी पाटील आपलं मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम. जबरदस्त कबड्डीपटू, खास करून भिवंडी कॉलेजमधून खेळत असताना कित्येक युनिव्हर्सिटी स्पर्धा ज्या होत्या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती कबड्डी खेळताना. वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे, कारण सुरुवातीला मी अनाउन्समेंट केलेलं आहे की 5 षटके 25 मिनिटात पूर्ण करायची आहेत, 4 षटके 20 मिनिटात पूर्ण करायची आहेत, अन्यथा एक क्षेत्ररक्षक छठ्या सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. यावेळेला मात्र थोडंसं चांगला चेंडूचा खाली राहिला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शफल क्रॉसून खेळण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. बाईच्या रूपाने लेग बाईच्या रूपाने एक धाव मिळते. पंच इशारा करतायत. धाव संख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. बिन बाद 10. 50 धावांचं लक्ष्य. हार्दिका एंटरप्राइजेस पिंपळघर विरुद्ध आर्यन स्पोर्ट भादवड या 2 संघामधील सिटी इमर्जिंग मधील मॅच आपण पाहतोय. 50 धावांचं एक चांगलं लक्ष्य समोर ठेवले आहे, पण असं वाटते की एक संघर्षपूर्ण मॅच बघायला मिळेल. प्रणय पाटील, फुलटॉस चेंडू, खराब चेंडू आहे, सरळ भिरकावून दिलेला आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. उत्तुंग षटकार. बीमर साठी मधला हा सुरक्षित फटका संबोधला होता, कारण आपण पाहतोय की लॉंग ऑफ असतो, लॉंग ऑन असतो, आणि मधून जेव्हा तुम्ही फटका खेळतात तेव्हा हा सुरक्षित फटका म्हणून संबोधला जातं. बऱ्याचशा वेळेला हवेतून फटका जरी खेळलात तर झेल होण्याची शक्यता फार कमी असते. हा फटका तर गोंधळाच्या डोक्यावरनं खेळला होता. यस, नो डाऊट. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका करे आता आपण पाहिला. डाऊन दी ग्राउंड, व्हेरी नाईस स्ट्रोक, व्हेरी वंडरफुल स्ट्रोक.
प्रणय मागडा ठरतोय कारण यापूर्वी चेंडूवर षटकार आणि हा चौकार आला. राईट आर्म पुन्हा. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता. कमबॅक करताना पाहतोय अगदी जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न. या फटक्याला मात्र फुटवर्क बघायला मिळालेलं नाहीये. असं म्हणतात ना की मोबाईलसाठी नेटवर्क आणि चांगला क्रिकेटचा फटका खेळण्यासाठी फुटवर्क या दोन गोष्टी फार महत्वाच्या असतात. भारताचा असा एक खेळाडू होता ज्याचा फुटवर्क बघायला मिळत नव्हतं, सदागोपन रमेश. याची माहिती मी नक्कीच देईन या षटकानंतर. खराब चेंडू आहे. बीमरचा इशारा येतोय. बीमर धावसंख्या वाढणार आहे आणि ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्रीड. परेश महाजन या ठिकाणी इशारा करतायत फ्रीडचा. फ्रीड असणार आहे चेंडूवर. फ्रीडचा फायदा उचलते एक बॅटर का बघूया आपण. नितीन प्रणय याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल कारण डीप मध्ये चेंडू आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 23. चांगली सुरुवात म्हणता येईल कारण समोरचे लक्ष आहे 50 धावांचं लक्ष आहे आणि ज्याप्रमाणे पाठलाग केला होता एक सकारात्मक पाठलाग बघायला मिळतोय कारण हे दुसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात एक चांगली गोलंदाजी बघायला मिळाली होती. भलेही कुठलाही फलंदाज बाद करण्यात यश आलं नव्हतं पण धावा मात्र दिल्या होत्या फक्त 9. षटकातील हा शेवटचा चेंडू असावा. स्ट्रेट सरळ फटका खेळलेला चेंडू सरळ जाईल स्ट्रेट लॉंग ऑफला. यावेळेला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे. एकच धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे 24. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे पार्टनरशिप 24 धावांची बघायला मिळालेली आहे. आणि आता मात्र उर्वरित जी 3 षटके आहेत 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता आहे. 26 रिक्वायर्ड. 18 चेंडू आणि 26 धावा. नामांकित पंच या स्पर्धेमध्ये सुहासजी पाटील बऱ्याच दिवसानं भेट होते. खूप बरं वाटलं. आपलं हार्दिक स्वागत करतोय. कबड्डी स्पर्धा यांनी गाजवल्या खरं तर आणि भिवंडी कॉलेजमध्ये असताना कबड्डी टीमचे प्रमुख आधारस्तंभ असायचे सुहास पाटील. आम्ही जेव्हा कॉलेजला होतो बरोबर 10 मिनिटांमध्ये 2 षटके पूर्ण केलेली आहेत. 20 मिनिटांमध्ये आपण 4 षटके पूर्ण करायचे आहेत. जर जास्तीचा वेळ घेतला तर आपणास एक क्षेत्ररक्षक जो आहे तो 30 सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्राचा तैनात करावा लागेल. आमच्यापर्यंत ही सूचना आलेली आहे ऑर्गनायझिंग कमिटी त्याचबरोबर पंच कमिटीची. स्क्वेअर लेगला उभे असलेले पंच परेश महाजन यांचं असं वैशिष्ट्य आहे की जवळपास छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कोणगाव येथे जी स्पर्धा होती त्या ठिकाणी सुरुवात खरं तर चेक गोलंदाज करण्याची सुरुवात मी तर म्हणेन की परेश महाजन यांनी केली. त्याच्या स्पर्धेमध्ये तब्बल भिवंडीच्या 17 गोलंदाजांनी चेकर घोषित केलं होतं. त्यानंतर मात्र चेक गोलंदाज आपण पाहतोय हे कमी प्रमाणात दिसायला लागले कारण सुरुवातीला ही एक समस्या होती भिवंडी क्रिकेटमध्ये. आता मात्र ती बघायला मिळत नाही. त्यानंतर ज्या संघटना ज्याला संघटनेच्या माध्यमातून सुद्धा चांगला वचक बसवण्यात त्याला चेकर गोलंदाजांवर. 3रं षटक. यावेळेला मात्र वेगात टाकले चेंडू थोडासा टर्न होतोय. ऑन साईडला खेळायचं होतं पण बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 24. अजूनही सलामीची जोडी खेळपट्टीवर आहे. विशेष म्हणजे नितीन आक्रमक फलंदाजी करतोय आणि त्याला चांगली साथ देतोय तो म्हणजे मयूर. 21 धावांवर खेळतोय नितीन. याला तर पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. डीप मध्ये मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. दोघांमध्ये ताळमेळ बघायला मिळते. दोघांमध्ये समन्वय बघायला मिळते. दोघांमध्ये यस नो वेट या 2 गोष्टी बघायला मिळत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण होत आहेत. 26 धाव त्या 26 विदाउट लॉस. कुठलाही बॅटर अजून बाद झालेला नाहीये. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित केलेला आहे. फुलर लाईनचा चेंडू होता. अगदी उजव्या यष्टीच्या जवळून हा निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात.
धावसंख्या स्थिर आहे 26. हा सामना संघर्षपूर्ण बघायला मिळेल, कारण पहिलं षटक चांगलं बघायला मिळेल, दुसरं षटक महागडं आणि तिसऱ्या षटकात एक चांगली गोलंदाजी बघायला मिळते. याला पुन्हा शफल क्रॉस होऊन शॉट सिलेक्शन असतं ना क्रिकेटमध्ये. तुम्ही जेव्हा क्रिकेटिंग फटके खेळतात तेव्हा चेंडूची निवड फार महत्वाची असते, कारण अगदी उजव्या स्टिच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूला तुम्ही स्वीप करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला तितकंसं यश मिळत नाहीये. स्वीपचा फटका तुम्हाला खेळायचा असेल तर चेंडू हा डाव्या स्टिचच्या बाहेर असावा किंवा तरच तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकता. चौदा चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. फटका केलेला आहे, सरळ वाईड ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. हे बघा, क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ कसा असतो. 2 षटके संपल्यानंतर असं वाटलं की आर्यन स्पोर्ट्स एक चांगली कामगिरी करतोय, मात्र तिसऱ्या षटकात विवेक यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. विवेक राईट आर्म, वाड शॉट स्वंग केलेला आहे, भिरकावून दिलेला आहे, चेंडू सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे षटकार. आणि अगदी शफल क्रॉस झाला, चेंडूला सरळ अगदी भिरकावून दिला, स्वंग केलं, षटकार. आणि आता मात्र धावसंख्या षटकाने वाढली 33. आणि आता मात्र जे समीकरण सांगतायत आमचे एक्सपर्ट स्कोरर ज्ञानेश्वर मुकादम की 12 चेंडू आणि 17 धावा, सामना अजूनही संघर्षपूर्ण आहे, अटीतडीचा आहे, कश्मकश बघायला मिळणार आहे, संघर्ष बघायला मिळणार आहे. नीरज यांनी पहिलं षटक हाताळलं होतं, त्याला फटका खेळला, चेंडू सरळ जाते शॉर्ट हँडमॅनला, मात्र धावबाद खेळण्याचा प्रयत्न केला नाहीये, तोपर्यंत मात्र 1 धाव मिळते. आता मात्र समीकरण जे राहते 11 चेंडू आणि 16 धावा. यानंतर सिटी इमर्जिंग भिवंडीची मॅच असणार आहे, ती म्हणजे हर्षिर 11 टेमघर, त्याचबरोबर अमायरा 11. खूप चांगलं ओपिनियन दोन्ही कॅप्टननी दिलं होतं. याला मात्र चेंडू अनपेक्षित खाली राहतोय. हे पहा, चेंडू अनपेक्षित खाली राहिला, लेग बायचा इशारा येतोय, कारण जी अपेक्षा केली होती बॅटरनी की ऑन साईडला खेळायचं, चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला तर कधी फटका खेळता आला असता, मात्र चेंडू खाली राहिला आणि मात्र फक्त आणि फक्त लेग बायच्या रूपाने 1 धाव मिळाली. 10 चेंडू आणि 15 धावा. 10 गेंदों में 15 रन चाहिए. यावर मात्र पूलचा फटका खेळलेला आहे, चेंडू हवेत, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि एक महत्वपूर्ण झेल समाप्त करतोय. त्याला क्लिअर करता आलेला नाहीये आणि मात्र महत्वपूर्ण विकेट, खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट मात्र प्राप्त केलेली आहे, ती म्हणजे नीरज याने. कारण नितीन यांनी खूप चांगली बॅटिंग केली, 17 चेंडूमध्ये 25 धावांची खेळी केली, त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार लगावला आणि आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जातोय असं वाटत असताना मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला तो नितीन. आणि आता मात्र खेळण्यासाठी आले होते विजय पाटील. विजय पाटीलकडे क्षमता आहे खरं तर मोठे फटके खेळण्याची, पण त्या क्षमतेचा वापर तो योग्य वेळी करेल का, हा एक प्रश्न आहे.
9 चेंडू आणि 15 धावा. नीरज थोडासा आपल्या फॉलो थ्रू मध्ये थांबतोय आणि लगेचच पंच डेड बॉलचा इशारा करतायत. आमचे जे काही सभासद आहेत कृपया आपण थोडं सीमारेषेजवळ तैनात व्हायचं आहे. तशा सूचना पंचांना करायच्या आहेत. नीरज यावर मात्र खराब चेंडू आहे. डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय. डिफाईन लेग सीमा पार. चौकार आणि पंचांचा इशारा येतोय. दबाव निर्माण होतो कारण 5 धावा होत आहेत. याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू डीप स्क्वेअर लेग. पंचांचा काय इशारा ते पाहूया. कॅल्क्युलेटेड सिक्सर. पराभूत झालेल्या संघाच्या सर्व खेळाडूंनी व्हीआयपी कक्षासमोर लगे यायचंय कारण त्यांचं सुद्धा एक फोटो सेशन होईल आणि कॅप्टनचा सुद्धा सन्मान केला जाईल पराभूत संघाच्या. फुलटॉस चेंडू सरळ खेळला जातोय स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षक त्याने फायदा उचलता आलेला नाही. खरं तर या चेंडूला सरळ तुम्ही भिरकावून देऊ शकत होता चौकार किंवा षटकार रूपाने. 47 धावा झालेल्या आहेत. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 3 धावा. त्यावेळेला स्वीजित खेळण्याचा प्रयत्न आणि याचबरोबर बॅटर बाद. लगेच सुरुवात होईल. आपण जास्त वेळ व्हिडिओ कॉन्फरन्स करू नका कारण वेळेसंदर्भात सहकार्य करा कारण आज पहिला दिवस आहे. उद्घाटन सोहळा थोडासा उशीर झालेला आहे मॅचला. त्यामुळे आपण वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. किशोरजी पाटील आणि दिलीपजी पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आपणास विनंती आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहतात स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024. पुन्हा एकदा मी उपस्थित सर्व प्रेक्षक सर्व खेळाडू सर्व मान्यवर आणि खास करून ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहतायत या सर्वांचं या स्पर्धेचे सर्व आमचे सन्माननीय प्रताप शेठ पाटील त्याचबरोबर रेग्नेजी पाटील यांच्या वतीने तसेच विलासपूर राहणार यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. So very warm welcome to everybody. अंतिम षटक अप्रतिम चेंडू आहे आणि ह्याच बरोबर फलंदाज बाद होतोय.
टाकला होता देवेन याने. धोक्याचा जणू काही इशारा दिला. काय चेंडू टाकला होता. बॅटरला कुठल्याही प्रकारची संधी नव्हती. बचाव करण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये बचाव करू शकला नव्हता आणि कॉट बिहाइंड झाला. देवेन 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. देवेन आपल्या संघाला विजय मिळवून देईल का, कारण अंब्रेला फील्ड क्षेत्ररक्षकांना पाहतोय 1 2 3 4 5 आणि 6 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये तैनात केलेले आहेत. याला फुल टॉस चेंडू आहे. चेंडू सरळ जाईल मिड विकेटला. क्षेत्ररक्षक जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा पूर्ण होतील का. ओव्हर थ्रो आणि 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. आणि याचबरोबर आर्यन इलेव्हन भादवड हा संघ विजय झाला. अभिनंदन आर्यन भादवड. पण मात्र एक गोष्ट आहे की